दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। मंत्री यांनी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे आणि या खात्यामध्ये संपूर्ण महसुली जो आमचे कायदे आहेत, ज्या कायद्याने शेतकरी शेतमजुरांना आणि समाजाच्या शेवटच्या माणसाशी संबंध आहे, अशा महसुली कायद्यामध्ये काही सुधारणा आवश्यक आहे। या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर चांगल्या सुधारणा आणल्या तर या महाराष्ट्राला आपल्याला विकासाकरता पुढे नेता येईल। छोट्या छोट्या कारणामुळे अनेक विकास प्रकल्प थांबले आहे, त्याला सुद्धा आम्ही पुढे नेणार आहोत। 86,000 झोडपी जंगलाच्या जमिनी ज्या दाखवल्या आहेत, झुळप नाही, जंगल नाही, पण जमिनीवर नोंदी आल्या आहेत। या 86,000 हेक्टर जमिनी ज्या प्रामुख्याने विदर्भातल्या आहे, याबद्दलची सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे। महाराष्ट्र सरकार म्हणून त्या ठिकाणी ज्या ज्या बाबी आम्ही करायच्या त्या पूर्ण करून लवकरच 86,000 हेक्टर जमिनी या ठिकाणी झुडपी जंगलातून कमी होतील असाही प्रयत्न आमचा राहणार आहे। आणि एक तलाठ्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापासून शासनापर्यंत ज्या ज्या बाबी सरकार म्हणून अपेक्षित आहेत त्या पूर्ण करणार। विदर्भ असो की मराठवाडा असो की महाराष्ट्र असो, पण विदर्भातल्या झुडपी जंगल जमिनीमुळे मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प थांबले आहेत। साधं स्मशानभूमी सुद्धा बांधता येत नाही गावात। सर्व जमिनी झुडपी जंगलामध्ये नोंदी आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकासाच्या कामाला थोडे थांबलेले आहेत। मला विश्वास आहे की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आमची पूर्ण बाजू मांडून या जमिनी सोडू। आणि अनेक प्रकल्प आहेत, त्या ठिकाणी मुद्रांक शुल्काचे प्रश्न आहेत, जमाबंदी आयुक्ताकडे प्रश्न आहेत, शेतकीच्या जमिनी मोजण्याबद्दलचे प्रश्न आहेत, रेतीबद्दलच्या सुलभ पॉलिसी। आज सुलभ पॉलिसी जी आहे ती देशामधली कुठली पॉलिसी आहे ज्यातनं जनतेला रेती मिळेल, रेती माफिया बंद होतील, रेतीची माफियागिरी बंद होईल, याकरता सरकार विशेष लक्ष टाकणार आहे। म्हणजे माफियागिरीच राहणार नाही महाराष्ट्रामध्ये, यासाठी महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही विशेष प्रयत्न करणार। मी ठरवलं आहे, माननीय देवेंद्रजींशी माझं बोलणं झालं, माननीय मुख्यमंत्री मोदी यांशी, देशामध्ये काय काय सुलभीकरण झालं आणि त्यामधलं सर्वात सुलभीकरण काय आहे, म्हणजे जनतेला घरी बसून त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट त्याला ऑनलाईन काढता येतील। तहसील कार्यालयातल्या, तलाठी कार्यालयातल्या फेरफाट्या ह्या जनतेला होणार नाही आणि लवकरच एक आमूलाग्र बदल। आणि जो देशामधल्या इतर राज्यांनी काय काय कुठे कुठे पूर्व उदाहरण आहेत हे मी त्या ठिकाणी प्रामुख्याने बघणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर रिलीफ या महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल। महसुली खात्यामध्ये या ठिकाणी महसुली खात्यामुळे कुणाला त्रास होतो आहे हे काही मी बघू शकणार नाही। निश्चितपणे यातनं तुम्हाला काहीतरी बदल झालेला दिसेल, एक सकारात्मक बदल झालेले दिसतील। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।